अकोल्यात महायुतीमधील शिवसेना भाजपामध्ये जागा वाटपावरून चांगलीच भिनसली आहे। शिवसेनेनं अकोला शहरातील 2 पैकी 1 जागेवर दावा केला आहे। मात्र या दोन्ही जागांवर भाजपाच्या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे। अकोला शहरात विधानसभेचे 2 मतदारसंघ आहेत। शहरातील अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व या 2 मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व आहे। अकोला पश्चिम मध्ये भाजपाचे गोवर्धन शर्मा गेल्या 25 वर्षापासून आमदार आहेत, तर अकोला पूर्व मध्ये पहिल्यांदाच भाजपाचं कमळ फुललंय। अकोला पूर्व मध्ये भाजपाचे रणधीर सावरकर आमदार आहेत। सावरकर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेचे भाचे आहेत। शहरातील भाजपाच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेना सरसावली होती। शहरातील 2 पैकी 1 मतदारसंघ सेनेकडे देण्याची मागणी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे केली। मात्र दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाच्या 125 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। यामध्ये भाजपाच्या 4ही विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला आहे। निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही अकोला जिल्ह्यासाठी शिवसेनेच्या वतीनं सुरतपासूनच्या आमच्या वाट्याला अकोला पूर्व आणि अकोट हे 2 मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होते। मागच्या निवडणुकीत काही कारणास्तव अकोला पूर्वता फक्त 2000 मतांनी आम्ही हारलेलो आहोत। ही आमच्याच चुका आहेत, त्यामध्ये त्या सर्व आता दुरुस्त झालेल्या आहेत। आणि असं असताना आम्ही सन्माननीयकडे संपर्क प्रमुख असतील, जे कोणीकडे निरीक्षक आले ते असतील, इथले संपर्क नेते केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, त्या सर्वांना ह्या मागण्या आम्ही कळवल्या। मागे उद्धवजी आपलं आदित्य साहेब आले, त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं शहराचं। त्यामध्ये पूर्ण जी माहिती दिली की बा ग्रामीणचा आम्हाला 1 द्या आणि शहराचा 1 द्या, हे सर्व आम्ही त्या निवेदनामध्ये आमची मागणी होती। या निवडणुकीत कशा प्रकारे काम करायचं की नाही करायचं यावर देखील निर्णय घेणार असल्याचे सेनेचे पदाधिकारी म्हणाले। असेच वेळ आली तर राजीनामे देखील देऊ असे ते म्हणाले। या निवडणुकीमध्ये आम्हाला कशा प्रकारचं काम करायचं की नाही करायचं हे सुद्धा आम्ही निर्णय घेऊ आणि मग पुढचे आणखीन कुठले पावलं उचलायचे ते सुद्धा निर्णय घेऊ। तो तुम्हाला लवकरच तुम्हाला समजेल, तुमच्या समोर येईल। परंतु आज आमच्यामध्ये हा पूर्ण असंतोष आहे। म्हणजे आम्ही आमच्या उद्धवजींना सुद्धा हा प्रकार सांगायचा प्रयत्न करू। जमलं तर आज संध्याकाळी आम्ही सगळे मुंबईला जाऊ आणि उद्धवजींना भेटायचा प्रयत्न करू आणि आम्हाला आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही आमच्या पदाची सुद्धा राजीनामे देऊन मोकळे होऊ, शिवसैनिक म्हणून आम्ही काम करू। परंतु हे आम्ही सगळं सहन करणार नाही। विदर्भ न्यूज करिता अकोल्यावरून हा वृत्तांत।